अतिशय महत्वाचं जे काही उपदेश करेल त्या उपदेशामधूनच आपण थोडक्यात उपदेश करूया. काल आपण प्रतिकूल मनस्कारमा आज आपल्याला वीर्यापद जे भगवान बुद्धांनी 4 प्रकारचे वीर्यापद अभ्यास तर त्याच्यावर मी थोडा प्रश्न टाकतो आणि मग संपजान काय याच्यावर मी थोडा प्रश्न टाकूया. ते दोन्ही जे काही गोष्टी फार महत्वाच्या. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये वीर्य ही पारमिता सुद्धा आहे. वीर्य पारमिता वीर्य भोजांग तेच नाही तर वीर्य इंद्रिय इंद्रिय बल इंद्रिय धन बल आले. ते झाल्याच्या नंतर आपण पाहतो की जे वृत्तिपाद आहेत 4 प्रकारचे त्याच्यामध्ये सुद्धा वीर्य वृत्तिपाद हा शब्द अनेक ठिकाणी आहे. तर भगवान बुद्ध हा शब्द का वापरला कशासाठी वापरला याला आपल्याला जाणवं लागतं. कारण की वीर्य हे इंद्रिय काहीच आहे पण या इंद्रियाचा आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये उतरवायचं ते याला जाणून घ्यायला. जर वीर्यच नसेल तर मग आपण काय करणार काहीच करू शकत म्हणजे तुमचे प्रयत्नच नाही प्रयत्नाचे प्रकाश नसतो. आपल्याला बौद्ध धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं की प्रयत्न करणं आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आज आपण थोडं जाणत आहोत की भगवान बुद्धांनी ज्या वीर्यापदाचे फार महत्त्वाचं जे काही अंग आपल्याला सांगितले त्याला आपण जाणतो. गते हिते निसिते साहित्य हे जे काही शब्द आलेले ते फार महत्त्वाचे. गते हिते निसिते सुते जागृत हे शब्द कशाच्या अनुषंगाने केलेले आहे की आपल्याला सातत्य बसला असता तर बसलेला त्याच्यावरती जागून झोपलेला झोपला चालला उभे राहणार या ज्या काही 4 गोष्टी चालणे बसणे उठणे झोपणे ते हिच्याप्रती आपल्याला काय करावं लागेल जागरूक राहावं लागेल. जागरूक आपण जागरूक राहत नाही सहज बसतो सहज उठतो सहज चालायला लागतो तर आपल्या चिंता जे आपण चिंता आहे त्याच्यामध्ये अशी भावना करायची की मी उठत आहे मी चालत आहे आपण काय म्हणतो आपली सती जागरूक राहते मग आपल्याला त्याचं काय होतं की संप्रजान संप्रजान म्हणजे विचारशील. संप्रजान या शब्दाचा अर्थ होतो विचारशील. आपण विचार करायला विचारत आहे पण कोणते शील विचारशील बनतो आपण त्याला म्हटलं संप्रजान. त्याच्याप्रती आपण जागरूक आहोत म्हणजे विचारशील आहे. विचारशील माणूस काय आहे त्याला बोध होतो. कोणता बोध होतो की त्याला समुदाय जे काय आहे समुदाय म्हटल्याच्या नंतर चालत असताना जे काही जाणीव होते पाय दुखतात पाय उचलतो माणूस पाय दुखायला लागतात हातपाय हलायला लागतात हात हातात ते आपल्याला त्याचा समुदाय कळतो. उत्पन्न झालेल्या वेदना त्या नष्ट होत आहेत त्याचे आपल्याला म्हणतात. बाहेरील गोष्टी आणि आंतरिक गोष्टी आता सध्या आपण बाहेर काम करायला बाहेरील गोष्टीचं जाणायला लागलो उठणे बसणे चालणे झोप बाहेर गोष्टी जाणायला उद्या काय होईल आतील गोष्टीला आपण जाणायला लागलो. आतील कोणत्या मग ज्या उठत असताना जे काही आपण उभे राहत असताना चालत असताना बसत असताना झोपत असताना ज्या काही वेदना होतात तर ते वेदनेने आपण
जाणायला लागलो. त्या व्यक्तीला आपण जाणायला लागलो, मग आपल्याला त्याचा उत्पन्न झाल्या त्या नष्ट होत आहे. याही धर्माला आपण जाणून आपण सती आहे, संप्रजन्य म्हणजेच विचारशील राहावं. विचारशील माणसाला याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. तुमच्या जीवनामध्ये, कोणाच्या जीवनामध्ये जर वीर्यच नसेल, म्हणजे प्रयत्नाची प्रकाशताच नाही, तर मग आपलं जीवन काय आहे की निरर्थक आहे. आपल्याला काय करावं लागेल? प्रयत्न करावं लागतील. आपल्याला हसून की खरोखरच आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही. कारण भगवान बुद्धाचं धर्मच काय? भगवान बुद्ध काय म्हणतात की मी मार्गदाता, मोक्षदाता आणि मी मार्गदाता. त्यांनी मार्ग दिलेला आहे. आता चालायचं कोणाला? आपल्याला चालायचं. ते काय चालवायचं शिकतील का आपल्याला? असं ना आता धरून दुसऱ्याने म्हटलं तू कोणी म्हणतं मी डायरेक्ट तुम्हाला हे करेन ते करेन, आपण काय भाषण करतो त्याच्यावर काय आपण संभाषण करणार एका ठिकाणी कशाला करायचं कोणावर. परंतु बाकीचे जे मतापेक्षा भगवान बुद्धाचं जे मत आहे की मी मार्ग दाता, भगवान बुद्धांना मार्ग दिला की बाबा प्रयत्न तुम्हालाच करायचे आणि प्रयत्न करून अनुभव तुम्हालाच घ्यायचा आहे. अनुभव घेऊन तुम्हालाच त्या गोष्टी स्वीकारायच्या आहे. आणि मग ते आपण स्वीकारतो की खरोखर अरे चालत असताना वेगळा अनुभव होत आहे, बसत असताना उठत असताना प्रत्येक गोष्टीला याचा एक बोध निर्माण होतो आपल्याला. एक बोध केवळ आता करायला याचा काही बोध होईल ना. आणि विद्या आपण याच्यापर्यंत बसण्या उठण्या झोपण्यावरती आणि विद्या, पण याचं जागृत अवस्थेतून केलं त्याच्यातला एक बोध वेगळा होतो. जागृत आहे म्हणून त्याचा बोध होतो. आणि बोध माणसाला काय करतो? उत्साहित करतो, ललायत करतो. म्हणून भगवान बुद्धाच्या धर्माप्रती आपण जर असं करायला लागलो तर मग आपण अरे खरंच माणसाला प्रयत्न केला लाभ होतो. मग आपण प्रारंभामध्ये प्रयत्न करतो, मध्यमध्ये प्रयत्न करतो आणि शेवटी सुद्धा प्रयत्न करतो. प्रयत्नाच्या प्रकाशाला आपण सोडतच नाही. अरे वा, या तीन गोष्टी आता प्रारंभामध्ये तुम्ही काही प्रयत्न केले नाही, जसे आम्ही प्रारंभामध्ये प्रयत्न केले तसे तुम्ही काय प्रारंभामध्ये प्रयत्न केले. आता मध्यमध्ये तुम्ही प्रयत्न केले. आता काय काय लोक शेवटी प्रयत्न करत नाही, पण मरेपर्यंत आपल्याला काय प्रयत्नाची साथ सोडावी लागणार नाही. अरे वा, तुम्ही किती व्याकुळ असू द्या, किती दुःखात असू द्या, तरी सुद्धा त्या दुःखातून निघण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल आणि प्रयत्न केलेच पाहिजे. जसं पाठीमागं तुम्हाला सांगितलं एक बोध विष्णा, तो विष्णेमध्ये आणि पुत्रामध्ये लोळायला लागला. लोळत नाही, विष्णेने भरला, पुत्राने भरला, लोळायला लागला. काही 4-5 तरुण भिक्षू आले, पाहत झाले किती मानवी जीवन दुःखाने भरलेले, किती संस्कार दुःखदायक, अशा प्रकारे किती संस्कार दुःखदायक. तो भिक्षू काय म्हणतो, मी जर आता जर मृत्यू पावलो तर मला सुगती होईल, माझी सुगती होईल आता जर मी मृत्यू पावलो तर. आणि माझी काय भावना कोणती? निर्वाणाची आहे. मला निर्वाणासाठी या मूत्र आणि विष्णूमध्ये लोळायला लागलो. मी भावना सोडली नाही आणि भावना न सोडल्यामुळे मी आयुष्याचा सुद्धा त्याग करेन, त्या आयुष्याला सुद्धा पकडून ठेवलं. कशासाठी? मला निर्वाणाची प्राप्ती करायची. मला सुगती नाही, पण हल्ली काय होत आलं, आता बरेचशे लोकांना असं वाटायला लागतं मी सुगतीला उत्पन्न झालं पाहिजे, मी या भूमीत उत्पन्न झालं पाहिजे, देवता भूमीमध्ये सुगतीला उत्पन्न झालं पाहिजे. काय काय भिक्षू म्हणतात, मी विचार करतो तुम्ही भिक्षुपद कशाला स्वीकारलं? तुमचं जर शुल्क ध्येय असेल, शुल्क ध्येय अल्प हिल ध्येय जर तुमचं असेल, भिक्षुपद करायचं कामच नाही. ग्रस्तांना त्या अवस्था प्राप्त होतात. मग इथे टाइमपास कशाला करायला नाही? हा एक महत्वाचा उद्देश आहे का? भिक्षूचा एकच उद्देश असतो की मला निर्वाण प्राप्त झाला पाहिजे, मी दुःखातून मुक्त झालो पाहिजे, नको जास्त अधिक दुःखामध्ये पडणं, त्याचं एकच ध्येय राहतं. पण मग नाही, मी भगवान बुद्धाचा
आमक झालं पाहिजे, ढंग झालं पाहिजे, ठमक झालं पाहिजे वैदिक बुद्धाचा. अरे तुम्ही कोणत्या तुम्ही एवढे दिवस दुःख भोगायचं का? हा, तेवढे दिवस दुःख भोगण्याचे आहे आणि तुम्ही लोकांना दुःख सांगता दुःखातून निघा, दुःख मुक्तीचा नाम आहे. म्हणजे तुम्हीच वास्तविक कुठे आहात? अंधकारात. तुम्हीच अंधकारात आहात. इथं उद्याचा एक काय नाही, उद्याला भगवान बुद्धाचा जन्म झाला, वैदिक बुद्धाचा, त्या वेळेला तुम्ही जर माकड इकड कोणी प्राणी जर झालं काय मिळेल? या आशेवर आपल्याला जगायचं. या आपल्यासाठी काय वाटणार सांगायचं म्हणजे आपल्यासाठी एकच ध्येय असलं पाहिजे, निर्वाणाची कास, सुगतीची नाही. सुगती म्हटल्याच्या नंतर आपलं ध्येय काय आहे? सुगतीला जरी गेले तर तिथे दुःखच आहे. मानवी जीवनात जरी आलं तर दुःख आहे, प्राण्याच्या जीवनात जरी गेलं तर दुःखच आहे. थोडं दुःख आहे का? किती संघर्ष, किती ताणतणाव आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही सुखी आहे? कोण आहे संसारामध्ये? एक आपण सांत्वन करतो की नाही मी सुखी आहे, एक सांत्वन आहे आपलं, आपण सांत्वन करायला लागलो. पण या सांत्वनाच्या बाहेर नाही का? तुम्हाला वास्तविकतेचे सांगत आहे, सांत्वनाच्या बाहेर नाही का? सांत्वन देण्याने दुःख कमी होणार नाही, परंतु मला खरोखरच दुःख मुक्त व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी मला प्रयत्नच करावा लागतो. दुसरं कोणी प्रयत्न करणार नाही. आणि म्हणून मी एक एक माझा पाऊल व्यवस्थित मी टाकण्यासाठी प्रयत्न करतो. एक एक पाऊल, तो पाऊल टाकत असताना तुम्हाला चालता घरापासून इथपर्यंत चालत आले, घरामध्ये बसता, झोपता, उठता, मग या गोष्टी आपल्याला काय करावं लागेल? अनभिज्ञपणाने करावं लागेल का? नाही. कारण जाणून, प्रत्येक गोष्ट जाणली की त्याचा अनुभव येत आहे. नाही जाणली तर अनुभव कसा येणार तुम्हाला? मला येणार नाही, तुम्हाला येणार काहीच नाही. आता तुम्ही जेवायला लागले, इतक्या दिवसापासून जेवायला लागले, पण त्याचाही अनुभव घेणार तुम्ही. कसं जेवायचं, काय काय, तर तुम्हाला प्रक्रिया करावं लागते. भगवान बुद्धांनी काय सांगितलं? तुमची अभिगंते पटिगंते संपजानता होते. बसारीते, पीते, खायते, सायते, उच्चार, चिवर, पत चिवर, पटधारण, उच्चार, हे जे